आईने 3 दिवसाची मुदत दिली. या 3 दिवसात काय बी करून माधुरीला हुडकावंच लागतंय. आपण जग्गू भाऊजींची मदत घेऊया, म्हणजे तिघं 3 बाजूनी जाऊया. आणि पोलीस स्टेशनला जाऊन बी आजूबाजूचे CCTV फुटेज चेक करूया. कुठं ना कुठं काय ना काहीतरी सुगावं लागल बघा. चालतंय. हा, मी आले जाऊन. मी पण बाहेर आहे. हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय ते. तुमच्या अंगावर तिथं ठेवलेले ते बॉक्स पडणार होते, तेच धरायला आलतो. आई, वाटल्यास तू स्वतः जाऊन बघून. मला गरज नाही वाटत त्याची. एकदा जाऊन बघून तरी ये की. आई, पटली नव खात्री? बाईसाहेब, माफ करा हिला. अहो, नवीन आहे ते. हो बाईसाहेब, मी बातम्यांमध्ये बघितलं म्हणून मला वाटलं की. काय वाटलं? सगळ्या बातम्या खऱ्या आहेत आणि माझा लेख गुन्हेगार आहे. अहो, कुणी काही त्याच्यावर आरोप करते म्हणून तुम्ही तेच कराल? नवीन आहात ना इथे, मग बाकीच्या बायकांना विचारा. सगळ्या जणी विरू दादा म्हणतात त्याला. माझा विरू धुतल्या दादळासारखा स्वच्छ आहे. काय ग? तुमचा कोणाचा बी विश्वास उरलेला नाही माझ्यावर. मी जातो इकडनं. परत माझ्यामुळे कोणाला त्रास व्हायला नको. विरू, बाईसाहेब, आम्ही ते. चला. मम्मा. पिल्या, पिल्या, come faster, come on. What? पिल्या, मम्मा, what? हे दोघं त्या माधुरीला हुडकायला गोईंग. मम्मा, 3 दिवसांचं लिमिट दिलंय ना आईने त्या प्राजक्ताला. हा, बघच तू, आता त्या प्राजक्ताला मोकळी सोडतच नसते मी. हा? आलेच. प्राजक्ता, बरं झालं यू मीटिंग. मला जरा कुकिंगला हेल्पिंग करशील का प्लीज? काय झालंय, मम्माची कंबर धरलीये ग, तिला नाही करता येत ना म्हणून. जाऊबाई, आता मला महत्वाच्या कामासाठी जायचंय बाहेर. हो का? ऍक्च्युली काय झालंय की आई येतील ना लंचला जेवायला, सो जेवण रेडी असायला पाहिजे आणि मला सखीचा अभ्यास घ्यायचा आहे ना. कसं आहे, मिनीला त्रास नको ना म्हणून मी तिला काहीच सांगत नाही. सखीचं सगळं मीच करते. एनिवेज, यू गो टू युअर वर्कलोड. मी मिनूलाच सांगते कुकिंग करायला. हा, नग नग, मी करते स्वयंपाकात मदत. भाऊजी, तुम्ही पुढे जावा, मी आले थोड्या वेळानं. मम्मा, सी, त्या प्राजक्ताला मी कशी बिजी ठेवते ते, आणि करूनच टाकते तिचं सायलेंट मोडवर नेटवर्क चॅप. अगं बाई, हा तर तोच ना विरू शिराळकर. वय की. हो बाई, बघत काय बसलाय? पळा, शिराळकर आहे तो. दादा, शिराळकरांच्या बंगल्याकडे जायचंय. शिराळकर? नाही, आम्ही तिकडे नाही जाणार. अहो, सरळ तर आहे की रस्ता, चला की. ही वडापची गाडी आहे, शेअर रिक्षा आहे. तुम्ही बसलात तर तुमच्या सोबत कोणी बसणार पण नाही. तुझ्या आता काय रे, लई बोलायलायस काय? म्हणूनच कोणी बसायचं नाही तुमच्या सोबत. कोणता रिक्षावाला बी येणार नाही तुमच्या सोबत. स्वयंपाक तर झालाय समजा, आता मी माझं काम उरकून येते. व्हॉट आय टेलिंग प्राजक्ता? ह्यांना काय झालं?
अहो काय झालं काय करताय? मग काय करू दुसरं? कोणाचा बी विश्वास उरलेला नाही माझ्यावर. फॅक्टरीतल्या बायका संशय घ्यायल्यात. रस्त्यावर येता जाता लोक चितू करायलेत, नावं ठेवायलेत. साधा साधा रिक्षावाला मला सोडायला नाही म्हणायलंय. कालपर्यंत गरज पडली की बरोबर मी आठवायचो, यायचे माझ्याकडे मदत मागत. पण आज ते नावं ठेवायले. अहो लोकांचं हे असंच असतं. जेव्हा आपल्यावर वाईट येळ येते ना तेव्हा पाठ फिरवतात समधीजण, पण आपण लक्ष नाही द्यायचं. हे समज बोलायला सोपं आहे. ज्याच्यासोबत घडताना मला समजतं काय त्रास व्हायला ते. असतात मी समजू शकते, पण तुम्ही शांत राहा. फक्त 3 दिवसाचा प्रश्न आहे, मग समजा नीट होईल बघा. 3 दिवसाचा प्रश्न आहे म्हणजे 3-4 दिवसात सापडेलच की माधुरी. ती सापडली तर नशीब माझं. कारण आता हे समजा माझ्या सहन करायच्या पलीकडे गेले. अहो वस्तात, आईंनी मला 3 दिवसाची मुदत दिली. हे वस्तादांना सांगू की न ग? काय 3 दिवस? यश शिराळकर ओनली 3 डेजचं चॅलेंज दिलं आईने प्राजक्ताला. आज तर मी तिला घरच्या कुकिंगच्या वर्कलोड मध्ये बिझी ठेवलंय. आता बघाच तुम्ही, असंच काही ना काही वर्कलोड सांगून ठरून ठेवते की नाही मी तिला. कवापर्यंत? दरवेळी ती तुझ्या तावडीत सापडेलच असं नाहीये. शिराळकर ती कुकिंगच्या वर्कलोडला नाही म्हणली तर तिच्या फूड आणि ड्रिंक मध्ये औषध टाकून आजारी पाडन मी तिला. मग तर तिला रेस्ट इन पीस करावीच लागेल इन हाऊस. पण काही झालं तरी मी प्राजक्ताला अडकवून ठेवणारच. ए बाई जरा सांभाळून. हे सगळं जर तिला समजलं ना तर तुझी काही खैर नाही बरं का. समजलंय मला. मला अडकवणार काय? मला रेस्ट इन पीस करणार? तुमच्या तर आता कांचन काय होतंय? शिराळकर मला वाटलं ते पहिलवान डॉक्टरला आली आणि तिने मला उचलून परत राऊंड 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 फिरवलं आणि आता जमिनीवर फॉल डाऊन करणार. गे नुसत्या कल्पनेनेच एवढी हादरलीस तू. तिने जर हे खरंच केलं तर काय हालत होईल तुझी? तू तिला अडकवणार आहेस? भाऊजी जरा बोलायचं होतं. हो मग बोला की वहिनी. ते तुमच्या सोशल मीडियाच्या अकाउंट वरती समद्या मित्रांना माधुरीचा फोटो धाडा आणि माहिती कळवायला सांगा की तिचा कुठं ठाव ठिकाणा लागतोय का नाही. आणि मी काय म्हणते भाऊजी, आपण एक व्हिडिओ पण करूया. माधुरीची माहिती द्यायची विनंती लोकांना करायला. खबरदार असं काही केलं तर. तुम्हाला काय गरज आहे त्या माधुरीला हुडकायची? आता दाद्यासाठी करायला नका काय? ते करायला पोलीस आहेत ना. तुम्हाला कशाला परत त्या पोरीच्या नादाला लागायचं? अगं बाई मी कशाला नादाला लागू तिच्या? तुझं डोसका आधी ताळ्यावर आण मी. इथं माझा संसार दावावर लागलाय आणि तुम्ही मला माझं डोसकं ताळ्यावर आणायला सांगताय. मिनूताई, जगू भाऊजी तुम्ही अगोदर शांत व्हा. आपापसात भांडू नका. माधुरीला कसं हुडकायचं ते बघते मी. जग्गू भाऊजी तुम्ही मिनूताईंसोबत थांबा, मी आलीच. पहिलवान फोन वाजायलाय तुझा. राजा अगं लवकर ये. आपल्या पप्पांना लय हाणलंय. लवकर ये. अगं चौकात काही लोक दाजींच्या विरोधात सह्या घेत होते.
पप्पांनी नकार दिला. ते तुमच्याच बाजूने बोललेत म्हणून त्यांना लय मारलं त्या लोकांनी. प्राजू तू लवकर ये, लय लागलंय ग पप्पांना, तू लवकर ये. वस्तात अहो काय झालंय? वस्तात विरू काय झालं याला? माहित नाही आई. कुणी काय बोललं का त्याला? नाही नाही, कोणीच काय बोललं नाही. अगं मग असा तणतणत का गेला तो? मुद्दाम काही लपवतेस का माझ्यापासून? आई मातीची शपथ घेऊन सांगते, मी काहीच नाही लपवत. मग काय झालंय विरूला? मला खरंच नाही माहित. पप्पा दुखतंय ना? कोणी केलंय हे? दाजी तुम्ही? जावई बापू हाव काय नाही ते काय नाही. सासरे बुवा कोणी केलंय सांगा, नाव सांगा त्याचं, आणि कुठं घडलंय हे समजा. जावई बापू तुम्ही आधी शांत व्हा. आता हे प्रकरण आणखी वाढवाय नको, सोडून देऊ आपण. सोडून देऊया? अहो गुरावानी हाणलंय तुम्हाला आणि तुम्ही म्हणाले की सोडून देऊया. हे जर तुमच्या लेकीला कळालं तर ती सोडून देईल असं वाटतंय? ती बी धडा शिकवणारच आहे ना हो त्यांना. आता हे तुम्ही ठरवा, हे काम तिनं करायचंय कमी. खरं खरं सांग, कुणी केलंय हे समजा. पैलवान विरू शिराळकरला धडा शिकवलाच पाहिजे, त्याच्या कुस्तीवर बंदी यायलाच पाहिजे. चल रे सही कर. सोड, नाही करणार मी सही. माझं जावई बापू निर्दोष आहेत आणि ते लवकरच सिद्ध होणार आहे. तुम्ही अशा सह्या घ्यायच्या किती मोहिमा राबवल्या ना तरी त्यांनी काही बी फरक पडणार नाही, किती बी बदनामी करा, पण तुम्ही माझ्या जावई बापूंची कुस्ती थांबवू शकणार नाही, ध्यानात ठेवा. ए एकतर हैवानाची बाजू घेतोस आणि वरतून आम्हाला छानपणे शिकवतोस. ए धरा रे याला. कुठं घडलंय हे समजा? पेठेतल्या चौकात. नाक्यावरली पोरं रोज तिथंच बसलेली असतात. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या सह्या घेत आहेत जबरदस्तीने. जावई बापू दिलू, अगं तुला काय गरज होती जावई बापूंना फोन करून सांगायची? अहो पप्पा मी प्राजक्ताला फोन केलता आणि काय बी समजायच्या आत मी सगळं काही बोलून बसले. तो फोन ह्यांनीच उचलला होता की काय? आयु नीलूताईने फोन केलता? हॅलो बोल की ताई. अगं फोन केलतास? हा प्राजू, अगं लय मोठा राडा झालाय इकडं. पप्पांना लय हाणलंय गुंडांनी. काय? वय मगाशी मी फोन केलता, तो दाजींनी उचलला आणि मी सगळं सांगून बसले. ते आले होते इकडे भेटायला आणि इकडनं लय खवळून गेलेत बघ. मला लय काळजी वाटायली प्राजू. नीलूताई तू काळजी करू नका, मी आलीच तिकडं. वय सही करायची. सही? वय शिराळकरांच्या विरोधात. अरे वा, स्वतःहून आलाय. दे रे याला कागद, नाव लिहून घ्यायचं. याच्यावानी लोक स्वतःहून पुढे यायला पाहिजेत. मगाशीच आम्ही एकाला हाणलाय, शिराळकरांचाच नातलग होता. तो विरू शिराळकर, त्याचा जावई आहे म्हणे. मीच आहे तो जावई, विरू शिराळकर. आत्ताच्या आत्ता त्यांची माफी मागायची. माफी मागा यांची आत्ताच्या आत्ता. मी अशी ऐकणार नाही लोक. हो काय चाललंय? बघा ना, याच्या विरुद्ध आम्ही सह्यांची मोहीम घेतली, त्याच्यामुळे गुंडगिरी करून हा आमचं तोंड बंद करायला बघतोय. याच्या विरुद्ध बोललं म्हणून हा गुंडगिरी करणार काय? लोकांनी बोलावं असं वागूच नाही ना स्वतः.
असल्या गुंडांना आपणच ठेचलं पाहिजे. बरोबर आहे मारा याला, मारा याला. बरोबर आहे, मारा मारा. खबरदार, माझ्या वस्तादांना हात जरी लावला तर. वस्तात, अहो काय गरज होती त्या गुंडांना इकडे घेऊन यायची? त्यांनी काय केलं ते पाहिलंच नव्ह. मग तेच सहन करायचं होतं, गप्प बसायचं होतं काय? वस्तात, अहो आत्ताच्या घडीला तुमचा राग तुमच्यावरच उलटणार आहे सतत. माफ करा मला, चूक माझीच आहे. आणि माझ्यामुळेच तुम्हाला हे समजा भोगावं लागतंय. वस्तात, पप्पा त्यांना मी सांभाळते, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. मी येते नंतर आलेच. आई उचलना झालेत दोघं बी. प्राजक्ता तर उचलणारच नाही. नाही म्हणजे मग तिला सगळ्या ब्रेकिंग न्यूज द्याव्या लागतील ना, आउट हाऊस व्हॉट हॅपनिंग ते. आणि काहीतरी घोळ झालाय असं समजलं तर तुम्ही डायरेक्ट आउट हाऊस कराल आत्ताच्या आत्ता. म्हणून हे असं वागायला येते. आई रियालिटी टेलिंग करू काय? तुम्ही तिला घरात थांबायला परमिट केलं की नाही हेच चुकलं बघा. ती या घरात जवळ आहे की नाही तेव्हा हे असंच चालू राहणार आहे. प्रश्न फक्त 3 दिवसांचा आहे. आणि तेवढ्यात जर तिनं वीरूला सगळ्यात न सोडवलं तर तुला ते नको आहे का? नो 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 आई, व्हाय दिस टेलिंग? वीरू भाऊजी सुटून आले तर व्हेरी व्हेरी गुडच आहे की. तेच तर हवंय ना. पण ते नाही सुटून आले तर नाही, म्हणजे प्राजक्तामुळं उलट अजून अडकले तर आई तुम्हाला मला अख्ख्या घराण्याला भोगावं लागेल हो. म्हणून केअरफुल वाटायलंय. आणि या समद्याला रिस्पॉन्सिबल असेल ओनली अँड ओनली ती प्राजक्ता. वस्तात, तुमच्या मनाची घालमेल समजती मला, पण असं डोसक्यात राग घालून नाही चालायचं. हो, अगोदरच तुमच्या नावावर केस लागली, अजून कोणी तक्रार केली म्हणजे? मीच खुळचट आहे. पप्पांच्या अपमानाचा बदला घ्यायला गेलो मी खुळचट आहे. त्या माधुरीची आबरू वाचवायला गेलो मीच खुळचट आहे. हीच शिक्षा झाली पाहिजे. तू बी ते मला सोडा. शांत व्हा तुम्ही शांत व्हा. नका असं रागा करून घेऊ. आहे ना बा तुमच्या सोबत, समजा ठीक होईल. समजा ठीक होईल. मस्त हा तुमचा हताशपणा मी घालवणार वस्तात. 3 दिवसातला 1 दिवस गेलाय, पण उरलेल्या 2 दिवसात मी तुम्हाला या संकटातनं बाहेर काढणारच. ओनली MH नाही, सुट्टीच नाही. आई चा फोन पण उचलत नाहीये. हे गेलाय हा. ते काय नाही, मी जाऊन बघते. आई अगं मी जाऊन बघतो, तू थांब. नाम लियावर पैलवान हाजीर. वीरू, कुठे गेला होतास? न सांगता न कळवता, आणि फोनही उचलत नव्हतास. तुझ्या लक्षात नसेलच तरी पण आठवण करून देतो. नुकताच आपल्या आईला माइल्ड हार्ट अटॅक आला आणि डॉक्टर म्हटले तिला ताण द्यायचा नाही. आई अगं
महत्वाचं काम होतंय, अर्जंट होतं म्हणून घाईत जावं लागलं. नाही म्हणजे वीरू भाऊजी, अहो तुम्ही एकदम अँग्री मूड मध्ये आउटसाइड गेलात ना, म्हणून केअरफुल वाटायली हो. त्यात तुमच्या पैलवान बायकाला आस्किंग केलं तर ती बी काही टेलिंग करेना. आणि आता तुमच्या सोबत रिटर्न तिकीट इन हाऊस येते म्हटल्यावर काय विचार करायचा नाही का आम्ही. आई तुम्हीच सांगा काय म्हणायचं या प्रकरणाला. विरू, मला अंधारात ठेवून काय चाललंय तुझं?